नमस्कार मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक भयंकर आग लागली आहे आणि या आगीच्या केंद्रस्थानी आहे एक अशी महिला जी स्वतःला बीजेपीची स्पोक पर्सन म्हणून घेते. बीजेपीची नेता जिने आताच अल्लाह आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल असं धक्कादायक वक्तव्य केलंय ज्याने संपूर्ण मुस्लिम समाजात संतापाचा ज्वालामुखी फाटलाय. ही महिला कॅमेरासमोर येऊन थेट बोलते की पैगंबरांनी एका 6 वर्षाच्या लहान मुलीशी, ज्या मुलीचं नाव आयेशा होतं, तिच्याशी लग्न केलं आणि पुढे 3 वर्ष तिला चांगलं खाऊपिऊ घालून तगडं केलं, जेणेकरून शारीरिक संबंध ठेवताना त्यांना चांगलं वाटावं. विचार करा, स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या एका महिलेने जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य इतकं खळबळजनक आहे की यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. पण ही नाझिया इलाई खान नक्की आहे कोण? ती स्वतःला एक हाय प्रोफाईल वकील म्हणवून घेते, जिची एका केसची फी तब्बल 4 लाख रुपये आहे असं ती सांगते. पण वकील असणारी ही महिला इतका विखारी द्वेष का पसरवते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नाझिया इलाई खान नावाच्या वादळाचा असाच पर्दाफाश करणार आहोत, जो तुम्ही आधी कुठेच पाहिला नसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे जे खुलासे होणार आहेत ते ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. सध्या इंटरनेटवर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब उघडलं की एकाच महिलेचा चेहरा आणि तिच्या क्लिप्स वारंवार व्हायरल होत आहे. नाझिया इलाई खान ही महिला स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवून घेते. तिचं म्हणणं आहे की मी जन्माने मुस्लिम असले तरी मी ना कधी रोजा ठेवते ना कधी ईद साजरी करते. इतकंच नाही तर ती डंके की चोटवर सांगते की मी हिंदू बनेन, माझं कन्यादान स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करतील आणि माझं लग्न राम मंदिरात होईल. पण मित्रांनो, जसं म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. सोशल मीडियावर ज्या वेगाने तिच्या या विधानांना कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहे, त्यामागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे? ती खरंच कोणाच्या तरी सांगण्यावरून हा अजेंडा चालवते की यामागे केवळ कोट्यवधी रुपये कमवण्याचा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा छुपा खेळ सुरू आहे? खरी कहाणी इथेच संपत नाही. तिच्या या विधानांमागे नक्की काय कारस्थान आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणता भयंकर घोळ सुरू आहे, हे आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला आधी आपण समजून घेऊ की नाझियाने देशातील मुस्लिमांबद्दल कोणती घातक विधाने केली आहेत ज्याने हा वाद पेटलाय. नाझियाचे व्हिडिओ पाहिले तर ती सरळ सरळ धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करताना दिसते. म्हणजे ती जेव्हा पण तोंड बिघडते तेव्हा पण मुस्लिमांविरोधात एखादं वाक्य काढल्याशिवाय ती राहत नाही. ती थेट देशातील हिंदू लोकांना आवाहन करते की मुस्लिमांवर पूर्णपणे आर्थिक बहिष्कार टाका, बॉयकॉट करा. तिचं म्हणणं आहे की मुस्लिमांना कोणत्याही सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा घरगुती डोमेस्टिक जॉब्स नोकऱ्या देऊ नका, त्यांना पूर्णपणे बेरोजगार करा. तिचा संताप एवढ्यावरच थांबत नाही. ती उघडपणे म्हणते की जर या देशात राहायचं असेल तर मुसलमानांना हनुमान चालीसा म्हणावीच लागेल, वंदे मातरम म्हणावंच लागेल, नाहीतर आम्ही त्यांचं तिकीट कापू. ती हिंदूंना आवाहन करते की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी करा आणि मुस्लिम बांधवांना मोहरमचा सण किंवा जल्लोष किंवा जुलूस काढू देऊ नका, साजरा करू देऊ नका. ती बुरखा न घालण्याचं कारण देताना तिला जेव्हा पॉडकास्टमध्ये विचारलं गेलं की तू बुरखा का घालत नाही, तर ती मुसलमान असून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलते की मला बुरखा घालून कोणतं ओयो हॉटेलमध्ये जायचंय किंवा चोरी करायला जायचंय तर मी बुरखा घालू. विचार करा, जी महिला स्वतःला एका सुशिक्षित वकील म्हणवून घेते, जिची फी एका केससाठी 4 लाख रुपये असल्याचा जी दावा करते, ती महिला एका संपूर्ण समुदायाला टार्गेट करून अशा प्रकारची विधानं कशी करू शकते? आता या ठिकाणी तुम्हाला वाटेल की ही महिला केवळ एका विचारसरणीचा अजेंडा चालवत आहे, पण इथेच एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट येतो. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती समाजात एवढा द्वेष पसरवते, जेव्हा तिचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य कसं असतं. पुण्यातून एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली की ज्याने नाझियाच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहे. असं समोर आलं की नाझियाच्या आयुष्यात अनेक संबंध होते आणि यातील तिचा जो एक माजी पार्टनर आहे पुनीत वशिष्ठ, याने तर तिच्या नावाच्या चिंध्या केल्या. त्याने नाझियाबद्दल जे खुलासे केले ते ऐकून तुमचे कान उघडे पडतील. पुनीत वशिष्ठने उघडपणे सर्वांसमोर एका पॉडकास्टमध्ये कॅमेरा समोर सांगितलंय, जे जगजाहीर आहे, नाझिया अजिबात चांगली महिला नाहीये,
तिच्यासोबत कोणताही माणूस जास्त काळ टिकूच शकत नाही आणि सर्वात मोठी आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती भयानक जादूटोणा करते, असं तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं म्हणणं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. पुनीतचा थेट आरोप आहे की नाझियाने त्याच्यावर जादूटोणा करून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि त्याची मोठी आर्थिक व मानसिक फसवणूक केली. आता विचार करा, जी महिला स्वतःला आधुनिक कायदेतज्ञ आणि सनातनी नेते म्हणवून घेते, तिच्यावर तिचाच माजी पार्टनर जादूटोण्यासारखे गंभीर आरोप करतो. पण पुढे जे घडलं त्याने तर सर्वांना चक्रावून सोडलं. नाझियाने थेट देशाच्या पंतप्रधानांकडे एक अजब मागणी केली. तिने सांगितलं की मी मोदीजींचे पाय धरून विनंती केली की तुम्ही अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणं बंद करा. तिच्या मते अजमेरमध्ये जे पीर बाबा बसले ना, त्यांनी मुघलांसोबत मिळून लाखो हिंदूंचा छळ केला होता आणि हिंदू भगिनींची इज्जत वेशीवर टांगली होती. इतिहास आणि तथ्य पूर्णपणे बाजूला ठेवून अशा प्रकारे थेट लोकांच्या श्रद्धांवर चिखलफेक करण्यामागे नाझियाचा नक्की काय हेतू असू शकतो? सोशल मीडियावरील अनेक लोक आता कमेंट करतायत की पिंकी को सिर्फ पैसा चाहिए, म्हणजेच हा सगळा खेळ केवळ कोट्यवधी रुपये, व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी चालवला गेलेला एक सुनियोजित कट आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आता आपण येऊया तिच्या या विधानांवर, जिथे ती धार्मिक ग्रंथांचा चुकीचा संदर्भ देऊन समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करते. ती एका व्हिडिओमध्ये थेट दावा करते की विशिष्ट धार्मिक ग्रंथांमध्ये गाय कापण्याचा हुकूम दिला गेला आहे. तिच्या या विधानावर अनेक धार्मिक अभ्यासकांनी तीव्र आक्षेप घेतला असून तिच्यावर समाजात शांतता भंग केल्याचा आरोप केला गेला. इतकंच नाही तर ती कौटुंबिक व्यवस्थेवर बोलताना अत्यंत घाणेरडे दावे करते. तिचं म्हणणं आहे की मुस्लिम कुटुंबांमध्ये मुलींवर 1 रुपयाही खर्च केला जात नाही, सर्व पैसे मुलांवर खर्च केले जातात, घरात चिकन जरी शिजलं तरी मुलीला पीस वाढले जात नाहीत. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे ती अशी काही विधानं करते जी कोणत्याही सुसंस्कृत समाजात बोलली जाऊ शकत नाही. इव्हन तिने इतके घाणघाण मुस्लिमांबद्दल वर्ड्स युज केले आणि विधानं केलीत की जी मी इथे सांगू पण शकत नाहीये. पण तिच्या या सर्व मर्यादा तेव्हा ओलांडल्या गेल्या जेव्हा तिने पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पत्नींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. सध्याच्या ताज्या घडामोडींनुसार या विधानानंतर संपूर्ण देशातील मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून तिचा निषेध केला असून तिच्या विरोधात कडक कलमांखाली FIR दाखल करून तिला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अटक अजून तिला झाली नाहीये. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आज सोशल मीडिया हे एक असं धोकादायक शस्त्र बनलंय जिथे कोणत्याही थराला जाऊन महापुरुषांबद्दल, देवांबद्दल किंवा पैगंबरांबद्दल विखारी विधानं करून रात्रीतून व्हायरल होता येतं. नाझिया इलाई खान ज्या प्रकारे विधानं करते त्या सर्वांचा मुख्य उद्देश काय असतो? अटेन्शन, म्हणजेच लोकांचं लक्ष वेधून घेणं आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःचा TRP वाढवणं. जेव्हा तुम्ही आणि आम्ही अशा विधानांवरून सोशल मीडियावर आपापसात लढायला लागतो, कमेंट्समध्ये एकमेकांना शिवीगाळ करायला लागतो, तेव्हा या लोकांचा हेतू साध्य होतो. त्यांना लाखो व्ह्यूज मिळतात, त्यांची 4 लाखांची फीज जर असेल खरंच तर ती आणखी वाढते, त्यांना प्रसिद्धी मिळते आणि समाजात मात्र द्वेषाची मोठी भिंत उभी राहते. म्हणूनच कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याची सत्यता आणि त्यामागचा अजेंडा तपासणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे शेकडो वर्षापासून प्रत्येक धर्माचा, प्रत्येक संस्कृतीचा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केला गेलाय. नाझिया इलाई खान सारखे चेहरे येतात आणि जातात, पण आपण आपल्या बुद्धीचा वापर करून समाजातील शांतता आणि बंधुभाव टिकवून ठेवणार की नाही, हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात आहे. धार्मिक द्वेष पसरवून स्वतःची पोळी भाजणाऱ्या आणि स्वतःला हाय प्रोफाईल म्हणवून घेणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपण बळी पडता कामा नये. पण मित्रांनो, हा प्रश्न फक्त नाझिया पुरता मर्यादित नाहीये. ती स्वतःला सत्ताधारी पक्षाची, भाजपाची नेती म्हणवून घेते. म्हणूनच आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या लोकप्रतिनिधींना, नेत्यांना आणि प्रशासनाला काही थेट प्रश्न विचारायचे आहेत, जे मला वाटतं की माझ्यासारखेच इतर नागरिक असतील त्यांना पण त्यांची उत्तरं हवी असतील. तर प्रत्येक सामान्य
नागरिकाच्या मनात ते प्रश्न येतात. पहिला प्रश्न असा की जर एखादी व्यक्ती स्वतःला सत्ताधारी पक्षाची पदाधिकारी किंवा नेती म्हणून जाहीरपणे समाजात भयानक धार्मिक द्वेष पसरवत असेल, महापुरुषांबद्दल आणि श्रद्धास्थानांबद्दल इतकी घाणेरडी विधाने करत असेल, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी यावर गप्प का आहेत? तिच्यावर तातडीने पक्षांतर्गत कारवाई का केली जात नाही? दुसरा प्रश्न असा की आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मग एखादी व्यक्ती कॅमेरा समोर येऊन उघडपणे एका संपूर्ण समुदायावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करते, त्यांना नोकऱ्यांमधून काढून टाकण्याची भाषा करते, तेव्हा आमचे लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन सुमोटो कारवाई का करत नाही? अशा प्रवृत्तींना वेळीच आवर का घातला जात नाही? तिसरा प्रश्न असा की निवडणुका आल्या की सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी जनतेकडे येऊन सबका साथ सबका विकास किंवा शांततेच्या गप्पा मारतात. मग जेव्हा नाझिया सारखे लोक समाजातल्या शांततेला आणि बंधुभावाला उघडपणे सुरुंग लावतात, तेव्हा हे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसतात? की केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा विखारी विधानांना मूकसंमती दिली जात आहे? चौथा आणि शेवटचा प्रश्न, जर उद्या अशा विधानांमुळे समाजात कोणतीही दुर्घटना घडली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी आमचे लोकप्रतिनिधी घेणार का? की नेहमीप्रमाणे फक्त सोशल मीडियाच्या नावावर बोट ठेवून स्वतःचे हात वर करणार? नेत्यांनो आणि लोकप्रतिनिधींनो, आता जनता तुमच्याकडे केवळ विकासासाठी नाही, तर या देशातील शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी पाहते. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही, तुम्हाला यावर आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नाझिया इलाई खानने अल्लाबद्दल, पैगंबरांबद्दल केलेली ही विधानं केवळ प्रसिद्धीचं स्टंट आहेत की यामागे कोणती मोठी राजकीय खेळी आहे? तिचे माजी पार्टनर पुनीत वसिष्ठने केलेले आरोप तुम्हाला कितपत खरे वाटतात? आणि तिच्यावर कारवाई कायदेशीर झाली पाहिजे की नाही? मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. जर तुम्हाला हा सखोल आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत आणि ग्रुप्सवर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खळबळजनक प्रकरणांच्या सत्यतेचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशाच खळबळजनक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.